मम्मा ओ आज जेवायला काय काय खाणार तू? जे तू प्रेमाने बनवले. अरे बापरे, प्रेमाने मी बनवते. पण सध्या भाजी नाहीये, पण मी नक्कीच एखादी चांगली डिश बनवेल. चालेल तुला? चालेल. चल बनवायला. आता मी किचनमध्ये आलेली आहे. तर भाजी काहीच नव्हती, सो डिसाईड केलं की बटाट्याचा रस्सा भाजी करायची. सो ही डिश पण मी पहिल्यांदा ट्राय करणार आहे. सो मी तुम्हाला पटकन इन्ग्रेडियंट्स दाखवते की मी काय काय घेतले ते. पहिली गोष्ट तर मी इथे 3 ते 4 बटाटे घेतले आहेत. त्याच्या अशा मोठ्या फोडी करून घ्यायच्यात, बारक्या फोडी करायच्या नाही आहेत, कारण की आपण हे कुकरमध्ये लावणार आहोत. आणि इथे घेतलं आहे ओलं खोबरं, लसूण, कोथिंबीर, टोमॅटो, कांदा, कढीपत्ता आणि इथे थोडंसं दाण्याचं कूट. तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे, सुकं खोबरं आहे ॲक्च्युली. हे सुकं खोबरं, लसूण आणि कोथिंबीर आणि थोडासा कढीपत्ता आपल्याला वाटणात काढायचा आहे. सो आता ह्याचं मी एक वाटण काढून घेते पटकन आणि तुम्हाला दाखवते. आता ह्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे, थोडंसं दरदरीतच करायचं आहे. आता इथे आपलं वाटण झालेलं आहे. जास्त वाटण नाही घेतलेलं आहे मी, आणि असं थोडंसं दरदरीत आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे. ह्याच्याने पण खूप छान चव येईल. आणि मेन म्हणजे हे मी वाटण वाटताना ना त्याच्यामध्ये पाणी बिलकुल टाकलं नाही, आणि तुम्ही पण टाकू नका. त्याच्यामुळे वाटण आपलं एकदम पातळ होईल आणि चव येणार नाही. आता इथे मी तीन चमचे तेल घेतलेलं आहे. त्याच्यात आधी सर्वात बेसिक मसाले आपल्याला टाकायचे. मसाले म्हणजे आपली मोहरी सर्वात पहिली, जी आपण रेग्युलर वरण भाताला देतो, वरण भात जेव्हा बनवतो तेव्हा तशी आहे. आता चांगली मोहरी तडतडून द्यायची आपल्याला इथे. मस्त मोहरी तडतडली आहे. त्याच्यामध्ये आता आपल्याला जिरे टाकायचं आहे. देन कढीपत्ता, अर्थात वाटण. आता हे छानपैकी ना मिक्स करायचं आहे. थोडासा लसणाचा कच्चा वास जायला पाहिजे. आता इथे आपला मसाला भाजलेला आहे. थोडासा लसणाचा कच्चापणा गेलो, आपण याच्यामध्ये कांदा ॲड करणार आहोत. कांदा फार परतवत बसायचा नाही आहे, कारण की कुकरच्या शिट्यांमध्ये तो शिजला जातो. आणि हे कसं कुकरमध्ये टाकल्यामुळे आपल्याला पटकन झटपट रेसिपी होऊन जाते. आता इथे कांदा पण आपला भाजला आहे. टोमॅटो ऑप्शनल आहे. तुम्हाला जर टोमॅटो नको असेल तर तुम्ही टोमॅटो नाही टाकलात तरी चालेल. तर टोमॅटो पण फार असा परतवत बसायचा नाही आहे. थोडंसं 1-2 मिनटासाठी हलवून घ्यायचं. आता आपला टोमॅटो पण बऱ्यापैकी मऊ झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण 1 चम्मच हळद टाकणार आहोत. त्याच्यानंतर आपण हा लाल तिखट एकदम चवीला टाकणार आहोत, एकदमच थोडासा. आणि हा घरगुती मसाला, तोही 1 चम्मच टाकणार आहोत. जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता. मी याच्यामध्ये एक थोडासा अजून टाकणार आहे. मीठ टाकलं. आता हे थोडंसं एकत्र करून घ्यायचं आहे. देन आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचे आहे त्या बटाट्याच्या फोडी. थोडंसं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हा दाण्याचा कूट टाकायचा आहे. तोही व्यवस्थित एकत्र करून घ्यायचा आहे. जरा 1 मिनिट ह्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तर आता आपला इथे मसाला सगळा व्यवस्थित लागलेला आहे. आता याच्यामध्ये मी हे मसाल्याचंच पाणी ॲड करते. आपल्याला रस्सा भाजी बनवायची आहे, तर थोडंसं पाणी कमी टाकायचं. किंवा तुम्हाला जर अजून पातळ हवी असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये अजून पाणी ॲड करू शकता. तर त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे आणि कुकर लावून गॅस बंद करून 2च शिट्ट्या घेणार. चला आता आपला कुकर थंड झाला आहे. आधी शिट्टी हलकी करून घेऊया, बघूया आपली
रस्सा भाजी. वाव, मस्त कलर आलेला आहे. छान बटाटे पण शिजलेले आहेत. आता इथे मस्त गरमागरम भात आहे आणि त्याच्यावरती आपला बटाट्याचा रस्सा टाकायचा आहे. बघूया काय कसं मुलांना आवडतंय. आणि हा महत्त्वाची टीप म्हणजे मी बटाट्याचं साल नाही काढलंय. तुम्ही पण काढू नका, खूप छान लागेल. अजून एक बटाटा देते, त्याला बटाटा खूप आवडतो. विश्वा